हॅलो मित्रांनो, ही टेबल लाईन आहे, ही नीट लक्षात ठेवा, कारण मी जरा गडबडीत आहे. 9वा क्लोज एक फरक जातो, 9वा क्लोज एक फरक जातो, तेव्हा हा सत्ता आणि हा चौका ह्यामध्ये बेरीज एक लागते. ही 9वा क्लोज एक बेरीज लागते, तेव्हा हा सत्ता आणि हा चौका ह्यात एक बेरीज लागते. आता चालूमध्ये आपण बघूया, 9वा क्लोज इथं लागतो, 9वा क्लोजवर 3 फरक लागतो, तेव्हा हा ओपन आणि हा ओपन ह्या 3च बेरीज लागते. तिथं एक बेरीज लागली, एक फरकाव, आणि इथं 9वा क्लोज जातो 3 फरक, तर ही 3 बेरीज लागते. आता बघूया, ही ज्यावेळेस एक बेरीज लागते त्यावेळेस क्रॉसला ही 10 बेरीज सुटते. 10 बेरीजच्या खाली 1 2 3 ला ही 7 बेरीज सुटते. 10 सुटल्यानंतर शुक्रवारात 7 बेरीज सुटली की मंगळवारात जोड 25 होतो. ध्यानात घ्या, ही 10 बेरीजच्या खाली 7 बेरीज सुटली की मंगळवारात 25 जोड होतो. आता चालूमध्ये बघा, ज्यावेळेस 9वा क्लोज 3 फरक ही 3 बेरीज जाते, तेव्हा क्रॉसला ही शुक्रवारात 10 बेरीज, तेव्हा 1 2 3 ला 7 बेरीज सुटते. 10 बेरीजच्या खाली 7 बेरीज सुटली की मंगळवारात ही 25 जोड सुटते. आता 25 जोडच्या समोर खेळायचे आपल्याला, तर आता इथं आपल्याला 25 जोडच्या समोर खेळायचे. आता ही सत्ता कुठून आला, तर सोमवारातला ओपन, मंगळवारातला ओपन, बुधवारातला ओपन, या 3 अंकांची बेरीज 10 होते. 3 अंकांची बेरीज 10 होते. आता ही सत्ता कसा आला, तर सत्ताच का आला आहे, 3 अंकांची बेरीज 10च का, तर इथून बघा, मंगळवारात तिरी क्लोज, पंजा क्लोज आणि 9वा ओपन, तिरी, पंजा आणि 9 या 3 अंकांची बेरीज 7 होते, तर सत्ता ओपन येतो, तेव्हा या 3 अंकांची बेरीज 10 झाली पाहिजे. आता ह्या 3 अंकाची बेरीज 7, सत्ता ही 3 अंकाची बेरीज 10 होते, तेव्हा 3 5 9 ला 3 5 9 पान सुटतं. पान सुटेल का नाही मित्रांनो माहीत नाही, पण ही 3 डिजिटची बेरीज 7 म्हटल्यावर सत्ता सुटतो आणि ह्या 3 अंकांची बेरीज 10 होते. असे हे सत्ता ओपन सुटतो. आता हिथं ओपन काय सुटायला पाहिजे, तर आता ही दुरी तर छक्का, हे 3 अंकाची बेरीज 10 झाली, तर इथं छक्का धरला तरी 3 अंकाची बेरीज 10 होते. तर हे 9वा क्लोज मंगळवारातला, 5 क्लोज आणि ओपन दुरी बुधवारातली ह्या 3 अंकांची बेरीज 6 होते. आता या 6 बेरजेला छक्का येतो, आणि इथं आपण काय बघितलं, ह्या 3 अंकांच्या बेरजेत तिरी, पंजा, 9वाचा सत्ता, 3 बेरजेचा सत्ता ओपन येतो. 3 अंकांच्या डिजिटचा 7 बेरीज होती, त्यावेळेस सत्ता ओपन येतो. सॉरी फ्रेंड्स, जरा गडबड होते. आणि या 9वा, पंजा, दुरी ह्या 3 अंकांच्या बेरीज 6 होते, त्यावेळी छक्का होतो, तेव्हा या 3 अंकांची बेरीज 10 होते. आता क्लोज कसा येतो, हे 75 डबल कशी झाली, तर 1 2 3 ही 50 जोड होते, तर पंजा ओपन मध्ये 3 अंकांची बेरीज 5 होते. पंजा ओपन मध्ये 3 अंकांची बेरीज 5, तेव्हा हे पंजा, दुरी या 3 अंकाची बेरीज 9 झाली. कॉमन बेरीज 9 झाली. पंजा कॉमन दिला, तर 50 डबल पंजा कॉस दिला पंजा, तर 3 अंकांची बेरीज 5, तरी दुरी पंजा ही कॉमन बेरीज 9 येते. आता लक्षात येते का बघा, 1 2 3 ला या चौकोपर कॉमन पंजा दिला, तर हे 40 डबल होते. आता चौका ओपन म्हण 4 बेरीज झाली पाहिजे, तिथं पंजा ओपन म्हणून 5 बेरीज झाली क्लोज अंकाची, तर इथं चौका ओपन म्हण ह्या 3 क्लोज अंकाची बेरीज 4 झाली, तर कॉमन 9 बेरीज सुटायला पाहिजे ना. तर ही क्लोज, तिरी, क्रॉस, क्लोज, छक्का आणि दस्ता ह्या 3 अंकांची बेरीज 9 झाली. इथं काय झाली बेरीज, पंजा ओपन येताना 5 बेरीज होती, तेव्हा दुरी पंजा 9 बेरीज होती, बरोबर. तेव्हा इथं काय होणार, चौका ओपन मग 3 अंकाची बेरीज 4, तर हे क्लोज, तिरी, छक्का आणि येणारा दस्ता ही क्लोज अंकाची कॉमन 9 बेरीज इथं तयार होऊन जोड होणार 60. तर मित्रांनो, एकच 60 जोड होणार, आणि छक्का कट एक्का हा सुद्धा आपल्याला खेळला पाहिजे बरं का, कारण हा येण्याची शक्यता आहे. ते एक्केची लाईन माझ्याकडे जबरदस्त अजून आहे, पण आपल्याकडे वेळ नाही, म्हणून मी हा व्हिडिओ छोटासा करत आहे. धन्यवाद. आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये कळवा लाईन कशी काय वाटते, अजून बेहतरीन लाईन मी टाकत जाईन. त्याबद्दल धन्यवाद.